विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे। अशोक बापूंच्या हस्ते या ठिकाणी शिवाजीराव मोगरे यांचा सन्मान करण्यात येत आहे। अशोक बापूंना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे। मार्गदर्शक अरविंद दवाग यांना विनंती की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विनंती करत होतो, तर योग आज आलाय। 1-2-3 दिवस गेले। 2025-26च्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कडकपुरा येथे सभा आयोजित केली। त्याची कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ता माननीय जगदाळे, माननीय हनुमंतराव कोकाटे, माननीय प्रतापराव पाटील, बंडू तात्या, माझं नाव सांगा त्यांना। 1 महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्याचं कारण होतं की बाबा एक विकासाची गंगा आणि त्या विकासाच्या यात्रेत आपल्याला सहभागी व्हायचं होतं। तसं 3 महिन्यापासून चाललं होतं, पण 1 महिन्यापूर्वी प्रवेश झाला आणि मी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्याचं कारण असं होतं की विकासाची गंगा का या शहराला गरज आहे, यासाठी मी उभा। या शहराचा शिरसोडीचा जो पूल होतोय तो साधारण 1 वर्षाच्या आत किंवा 1.5 वर्ष लागल। त्या पुलाचं जर काम झालं तर आपले सगळे नातेवाईक इंदापूर शहराच्या आजूबाजूचे नदीच्या पलीकडे आपलं जाणं येणं, फक्त एखादा चांगला मोठा कार्यक्रम असेल, लग्नाचा असेल तरच जाणं येणं होत आहे। त्या लोकांची त्याला वळसा घालावा लागतो। साधारण 70-80 किलोमीटरचा तो त्याला पाहुण्याला इकडे यायचं असलं तर 80 किलोमीटर 70-80 किलोमीटर यावं लागतंय। असा तो सगळा प्रवास होता। तो आता माननीय आणि म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार साहेब यांनी हा पूल मंजूर केल्यामुळं हा प्रवास जवळ आलाय 4 किलोमीटर। ह्याचा परिणाम ह्या शहरावर होणार, कारण त्याची आवक जावक जी आहे तो एक कोंडार भाग म्हणून ओळखला जातो। त्याला त्या भागातल्या माणसाला भिगवणला जायचं म्हणलं तर रस्त्याची अडचण, तिकडे रस्ते खराब आहेत सगळे। करमाळ्याला जायचं म्हणलं तर ती बाजारपेठ व्यवस्थित नाही, जीवनला जायचं म्हणलं तर बाजारपेठ व्यवस्थित नाही, पुण्यात जायचं म्हणलं तर ते लांब पडतंय। काही लोक लॉन्चने जर दवाखाना असेल तर इथं येतात, पण जी ही दळणवळणाचा भाग आहे त्यात साधारण 100 गाव आहेत वाड्या वस्त्या धरून। म्हणजे हा लोड सगळा इंदापूर शहरावर येणार आहे आणि त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होणार आहे। इथली बाजारपेठ वाढणार आहे, इथला दवाखान्याचा व्यवसाय वाढणार आहे, प्रत्येक क्षेत्रात तिथं वाढ होणार आहे। आणि इंदापूरची आज हद्दीचा जो विषय ते हद्दवड सुद्धा करावं लागणार आहे। साधारण ह्या सगळ्या घटनेला म्हणजे जर तो रस्ता चालू झाला, आवक जावक चालू झाली, व्यापारीकरण चालू झालं, तर साधारण ह्या शहरात लोक राहायला वाढणार आहेत, त्याची घरं वाढणार आहेत, त्याला रस्ता द्यावा लागणार आहे, त्याला लाईटची सुविधा करावी लागणार, त्याला पाणी सुविधा करावी लागणार, त्याला ड्रेनेजची सुविधा करावी लागणार।
राष्ट्रवादी जनता अभियानाचा पुरस्कार मी घेतला, 1 कोटीचं बक्षीस त्यावेळेस मला मिळालं. त्यानंतर अंकिताबाईंनी त्यातच काम चांगलं केल्यामुळं त्यांना 5 कोटीचं बक्षीस मिळालं. कुठंतरी चांगल्या माणसाची गरज आहे या गावाला, म्हणूनच चांगलं त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. मतदारांना विचार केला पाहिजे की आपल्याला एक दिशा देणार नाही. तूच आपले भरणे मामा आहे, विकासाला कमी पडू देणार नाही हे आम्हालाही माहिती आहे. आताच आम्ही तिथं श्रीराम चौकात गेलो, ते बाळासाहेबांची यादी वाचून वाचून दमलं आम्ही. मामा त्याला निधी दिला. साधारण 156 काम होती, ती काम पूर्णत्वाला जाऊन केलेत आणि अजून त्याच्या काहीतरी मागणी त्यात पूर्ण करतील मामा, त्याचा काही विषय नाही. पण हे कामाची विकासाची जर गंगा आपल्याला सतत आपल्या शहराला विकसित शहर, आम्ही विकसित शहराचं स्वप्न बघितलंय, ते बघायचं माध्यम म्हणजे भरणे मामा आणि आता आपल्याला दिलेले उमेदवार दोन्ही माणसं पुरी करतील. कारण मी पण त्याच्यावर 5 वर्ष 8 वर्ष काम केलंय. माणूस सरळ आहे, साधा आहे आणि काय बोलायचं ते बोलतो, काय नाही बोलायचं ते बोलत पण नाही. असं थोडा स्वभाव आहे त्याचा. आम्हाला एक काय करतो म्हणलं तर 100% करणारच, ही त्याची ख्याती आहे. म्हणूनच आम्ही सगळी पाठीमागे उभं राहिलो आणि होईल ह्याची आशा बाळगतो. आणि ह्या खडपुऱ्यावरच आमचा जन्म झाला. बंडू तात्या इथे जन्मले. जी राजकीय भूमिका या खडकपुऱ्याची, ह्या खडकपुऱ्यावर सुरुवात व्हावी असे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो. भरघोस मताने 21च्या 21 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारे, इंदापूरच्या दातृत्वाची ओळख असणारे आदरणीय भरतभाऊ शहा. सर्वांना नमस्कार. आज इंदापूर नगरपालिकेच्या प्रजासत्ताकाच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ समोर जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आज या इंदापूर नगरपालिकेची निवडणूक चालू होत असताना या शहरामध्ये अनेक घडामोडी झाल्या, चांगल्या वाईट काही झाल्या असतील. आणि मला आज या राष्ट्रवादी पक्षातून मला तिकीट दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी अजितदादा पवारसाहेब, आदरणीय भरणे मामा आणि अप्पासाहेब जगदाळे यांचं मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहराचा कायापालट करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. मी या इंदापूर शहराच्या प्रवेश करताना की कुठलीही अटीविना मी इथं आलेलो आहे आणि या इंदापूर शहराचा विकास करण्याच्या हिशोबानेच आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या व्यापारी संघानं फक्त एक साधं पत्र दिलं होतं की या इंदापूर शहराला जोडणारा आणि बाजारपेठ वाढवणारा पूल या इंदापूर शहरामध्ये टाकावा. दादांनी आणि मामांनी तो शब्द आमचा एका रात्रीमध्ये पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी 388 कोटी मंजूर केले. असं जर नेता आमच्या बरोबर पाठीवर हात टाकत असेल तर आम्ही त्या पाठीचे ताप नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारे वापर करू. आणि आज या इंदापूर शहरामध्ये आम्ही गेली 10 वर्ष मी नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतोय. या शहराने माझी काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. मी कसा आहे हे या इंदापूर शहराला माहिती आहे. या बाजारपेठाला सगळ्यात जास्त माहिती आहे. कुणी असं म्हणतं की व्यापाऱ्यांनी व्यापार करावा, ते लूट करतात, दुकानात 1 रुपया सोडत नाहीत. परंतु माझ्या इंदापुरातील सर्व व्यापारी पेठेला आणि या जनतेला माहिती आहे की माझा व्यापार किती प्रामाणिक आणि किती कष्टाने उभा झालेला आहे आणि किती 4-4 पिढ्या हा व्यवसाय सांभाळून ती गिऱ्हाईक आणि कुटुंब आमच्या बरोबर राहणं हे काही साधी गोष्ट नाही. हे केवळ प्रामाणिकपणा आणि स्वच्छ कारभार असल्यामुळेच हे राहतं. तसंच या इंदापूर शहराचा कारभार करताना गेल्या 5 वर्षामध्ये जो स्वच्छ कारभार केलाय त्या कारभाराची ही जनता आम्हाला 100% आमच्या बरोबर राहील. मामा, या निमित्तानं मला फक्त एकच सांगायचंय की आजपर्यंत आम्ही इंदापूर शहरामध्ये काम करत असताना या गोष्टींची खंत राहून गेली की ही बाजारपेठ आमची जुनी बाजारपेठ आज येणाऱ्या पुलामुळे नवीन बाजारपेठ तयार होईल, चांगली होईल. परंतु आमची जी मूळ बाजारपेठ आहे ती थोडीशी आम्हाला मागे जाते. कारण आम्हाला
पूर्ण मोठे रस्ते नाहीयेत, कारण इमारती जुन्या आहेत, रस्ता रुंदीकरणाला वाव नाहीये. परंतु आपण जर काही मदत केली तर या इंदापूर शहरातील स्ट्रीट लाईट जी आहे ती जर अंडरग्राऊंड केली तर आमचा रस्ता 1 मीटरने वाढेल आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला भरघोस निधी द्यावा अशी या निमित्तानं मी पण मागणी करतो. आणि दुसरी गोष्ट की इंदापूर शहरामध्ये एंट्री करताना जे काही आमचे रस्त्यावर बसणारे फळ विक्रेते असतील, जे फुटपाथवर बसणारे जे माणसं आहेत, त्यांच्यासाठी एक हॉकर्स झोनची व्यवस्था आपण सेपरेट करायची आमची इच्छा आहे आणि नगरपालिकेमार्फत आम्ही ते 100% करू एवढंही या निमित्तानं सांगतो, जेणेकरून रस्ता मोकळा राहील, आमच्या बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते राहतील असं या निमित्तानं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की या इंदापूर शहरामध्ये आता जो व्यापार वाढणार आहे त्या व्यापारांना वाढण्यासाठी 2 पार्किंग झोनची एक आवश्यकता आहे. हे पार्किंग झोन करण्यासाठी सुद्धा मी या नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि व्यापाऱ्यांना आश्वासित करू इच्छितो. या सर्व कामासाठी आम्ही प्रवास करू. इंदापूर शहराचा वाढता विकास, वाढतं व्यापारीकरण आणि वाढणाऱ्या गरजा, शैक्षणिक गरजा असतील, वैद्यकीय गरजा असतील, या सर्वांच्या सुविधा व्यवस्थित होण्यासाठी या इंदापूर शहराला आम्हाला एक चांगल्या प्रकारे एक शहर करायचंय. आम्ही म्हणणार नाही की या शहरासारखं आमचं शहर होईल. आम्ही एकच सांगू, आम्ही जे इंदापूर करू ते बघायला सगळं महाराष्ट्र लोटेल आणि त्याच गोड्याला आमचा विकासाचा राहील हा शब्द माझा इंदापूरच्या नागरिकांना आहे. आणि याच इंदापूरच्या नागरिकांना मी अजूनही आवाहन करतो की गेल्या 5 वर्षामध्ये जो स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केलाय तोच कारभार इथून पुढे आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय बर्नेमामा असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ आणि चांगला कारभार आणि एक विकसनशील काम करण्याचा आम्ही सर्वांनी मानस केलेला आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला सर्वांनी साथ द्यावी आणि माझ्याबरोबर जे 20 उमेदवार उभे आहेत असे 21 उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड मताने आम्हाला विजयी करावं आणि या जनतेचा इंदापूर शहराचा विकास करण्याची संधी द्यावी असं आवाहन मी या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संबोधत जाईल. जय महाराष्ट्र. आदरणीय आप्पासाहेब जगदाळे आपणास विनंती की मार्गदर्शन करायचं. वेळ खूप झालेला आहे, अजून मामांना भाषण करायचे आणि 10 पर्यंत आपल्याला सभा संपवायची. आज इंदापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भरतशेठ शाह यांचं नगराध्यक्ष म्हणून आणि 20 नगरसेवकाला मतदान करा हे सांगण्यासाठी म्हणून उपस्थित असलेले दत्तामामा भवने, व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळी, समोर बसलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आपले सर्व उमेदवार, मी प्रथमतः या इंदापूर शहराचे मनापासून आभार मानतो की खऱ्या अर्थानं आम्ही कालपासून पाहतोय अतिशय चांगला प्रतिसाद या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला आपण या ठिकाणी दिलेला आहे. कालच्या सभेवरून, आजच्या सभेवरून आणि येणाऱ्या पुढच्या सभेमध्ये सुद्धा याच्या दुपटीनं फरक या इंदापूर शहरामध्ये 100% पडणार आहे. निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु इंदापूर तालुक्याची निवडणूक ही वेगळ्या वळणाला गेलेली अशी आम्हाला या ठिकाणी जाणवते. ह्याचं कारण एक आहे की सर्वसामान्य माणूस शेवटी आर्थिक प्रत्येकाकडे आहे, पण सर्वसामान्य माणूस असणारा भरत शेठ यांना घेरण्याचा प्रयत्न 3-3 माणसं करतात. बरोबर आहे का? यांनी या शहरासाठी काय केलं, त्यांनी या शहरासाठी काय योगदान दिलं? पैसा हा सगळ्याकडे आहे. आज सर्वसामान्य माणूस शेतामध्ये जरी कामाला गेला तर त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे मोटरसायकल आहे, तो 500-1000 रुपये कमवतो आणि प्रपंच चालवत असताना तोही चिलकेला पैसे ठेवतो. भरत शेठ तर खानदानी त्या ठिकाणी या शहरामध्ये व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, पण पैसा असला तरी दानच लागते माणसाला. आज नेहमी आम्ही ऐकतोय, आता मी प्रचाराच्या निमित्ताने शहरात फिरतोय,
त्यांनी ह्याला मदत केली. ज्याच्या घरी जातोय तो माणूस सांगतोय की आम्हाला भरत शेठनं कुठेतरी मदत केली, लग्नाला असेल, दवाखान्याला असेल, कुठं मुलांना तुम्हाला सांगतो कावडीला असेल, त्यानंतर देवीचे काय प्रोग्राम असतात त्याला असेल, गणपतीला असेल, किंवा कुठं बाहेर गावी लोक निघाली सहलीला तर त्या ठिकाणी त्यांनी मदती केल्या. ह्याचा अर्थ असा आहे की दानशूर व्यक्तित्व म्हणून भरत शेठला या ठिकाणी शहरामध्ये या ठिकाणी त्यांची ओळख आणि या परिसरामध्ये ओळख निर्माण केलेली आहे. माझ्या आपल्या इंदापूर नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे, निवडणुका येत असतात जात असतात, परंतु अशी माणसं निर्माण होणं भविष्य काळामध्ये अवघड असतं. 1500 माणसामध्ये एखादा माणूस असा जन्माला येतो आणि त्याच्या माध्यमातून ही सेवा या शहराची या तालुक्याची या ठिकाणी असते. त्याप्रमाणे या कुटुंबाचा इतिहास पाहिला तर या शहरामध्ये खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम करणारे कुटुंब आहे आणि शेवटी या शहराचा ही पेट आहे. आज दादांच्या मामाच्या माध्यमातून या ठिकाणी निधीला कुठं भविष्य काळामध्ये कमतरता पडणार नाही, ही गोष्ट तुम्हाला मला माहित आहे. एका दिवसामध्ये काही व्यापाऱ्यांच्या मागण्या होत्या, मामांनी दादांकडे मागणी केली आणि एका दिवसामध्ये 350 कोटी रुपये 8 दिवसामध्ये मंजूर करून पुलाचं काम चालू केलं. हे दत्ता मामाचं आणि या ठिकाणी काम आहे. त्याच्यामध्ये सर्व व्यापारी आणि त्याच्यामध्ये भरत शेठनं लीड घेतलं म्हणून हा पूल या ठिकाणी झाला. या पुलाच्या माध्यमातून या इंदापूर शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक आहे की सांगतो, इथं जवळ करमाळा माढा तालुका, जर दळणवळण वाढलं तर इंदापूर शहराला या ठिकाणी महत्व येईल. शहराला बी येईल आणि आमच्या मार्केट कमिटीला बी येईल. खऱ्या अर्थानं निवडणूक पाहतोय, या ठिकाणी सुरेश नलवडे आहेत, त्या हसतायत. त्यांना इंदापूर शहरामध्ये त्यांनी भरपूर सर्वे केला का नाही केला? सर्वे मध्ये कल असल्याशिवाय पक्षाने भरत शेठला उमेदवारी दिली का? शेवटी सर्वे पाहायला गेला. आता काय लोक बोलतायत रे या ठिकाणी, सगळेच आहेत पत्रकार. काही लोक म्हणतात की कुणावर अन्याय झाला. अन्याय झाला म्हणणारे लोक कोण आहेत? 2. बरं आहे का? हा, बरं. पक्षाने काय त्यांना कमी केलं होतं? काँग्रेस पक्षाने काय कमी केलं? त्यावेळेस त्यांनी सोडून कुठं प्रवेश केला? त्यानंतर भाऊंसारख्या मुलीच्या वरती अन्याय झाला नाही का, हे शहरातल्या लोकांनी विचारलं पाहिजे. संस्थेमध्ये नाही, अहो शेवटी ती बहीण आहे. इतके बघलेला टाकायचं नसतंय, टाकलं गेलं. शहरातले लोक काय विचारत नाही, तुम्ही दुसऱ्यावर अन्याय झाला ना, तुम्ही तुमच्या बहिणीवर काय अन्याय केला? पण कुणावर अन्याय झालाय? महाग तिकीट दिलेत, काय दिलंय, सगळं पक्षाने केलंय, सगळ्या गोष्टी झालेत. सर्वे आला, सर्वेमध्ये जर उमेदवार, शेवटी पक्ष हा विचार करत असतो, सर्वेमध्ये ज्यांचा सर्वे पुढे येतो त्यांनाच उमेदवारी दिली जाते. परंतु हा जी एक 8-4 दिवसामध्ये प्रचार चाललाय, हा चुकीचा प्रचार आहे. इंदापूर शहरातल्या लोकांनी या फुलचापेला अजिबात बळी पडू नका. माझी विनंती आहे, मामानी दादानी उमेदवार दिलाय, हा स्वच्छ, प्रामाणिक आणि पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करेल. या वजामध्ये कुठलीही पावती या दुकानदाराला मिळणार नाही, याची गवाही आमच्या वतीनं मी या ठिकाणी देतो. कुठली वर्गणी या ठिकाणी घेतली जाणार नाही, कारण घेणार त्यामुळे त्याची काही चिंता तुम्ही करू नका. शेठचा स्वभाव वेगळा आहे आणि कुठेही या ठिकाणी प्रचार असा केला जातोय, भरत शेठ रात्री येतील का? भरत शेठ रात्री याला आमच्यासारखी माणसं असल्यावर रात्री नाही खवा बी देतील ना भरत शेठ. भरत शेठला पाठीमागा खंबीर माणसं नव्हती याच्या अगोदर, आता आमच्यासारखी खंबीर माणसं आहेत. आमच्या अगोदर भरत शेठ पाहिजे, ह्याची चिंता करू नका. ते खंबीर आहेत, त्यांनी मला आता खंबीर केलंय, त्यांचं मन आता आम्ही धीट केलंय आणि शेजारी बाबा अजून त्यांना डसत नाही. त्यामुळे एवढी साथ असल्यानंतर कसल्याही गोष्टीला आपण कुठलाही विचार करू नका. इंदापूर शहर हे
मुलांच्या बाबतीमध्ये नोकऱ्या नाहीत. मला सगळ्याला नोकरी लावू शकत नाही, पण या शहरामध्ये हे करताना जास्तीत जास्त दुकानदारी गाळे याच्यामध्ये या इंदापूर शहरातील तरुणांना 80% प्राधान्य द्या आणि जे गाळे बांधले जातील त्यामध्ये दिलं पाहिजे असं मत या ठिकाणी. प्रत्येकाला नोकरी आपण देऊ शकत नाही. शेवटी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस करेल तो सगळा तालुक्याचा विषय आहे, पण त्याच्यामध्ये थोडं बहुत तरी प्रमाण आम्ही या शहरातल्या तरुण मुलांसाठी त्या ठिकाणी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करेल. आज नोकरीच्या बाबतीमध्ये बरीचशीच मुलं शिकलेली आहेत. नोकरी लागली पाहिजे आणि नोकरीमध्ये जर नाही लागली तर खऱ्या अर्थानं मुलांची लग्न सुद्धा होऊ नये. शेवटी मुली देताना सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातंय की मुलगा नोकरीला आहे का, तो कुठं व्यवसाय करतोय का. जर त्या ठिकाणी नाही झालं तर बरेचशाच गावामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये मुलांचं वय 35-40 झालेत, पण मुलींच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शेवटी मुलगीचा वडील सुद्धा म्हणतो ना त्या मुलाला नोकरी पाहिजे, तो बी विचार करत असतो. तर याकडे सुद्धा लक्ष मामा विषयामध्ये देणं गरजेचं आहे. शेवटी आपल्या तालुक्यातील मुलांची लग्न झाली पाहिजे, मुलींची लग्न झाली पाहिजे आणि ह्यासाठी म्हणजे मामा आपण मध्यस्थी केली पाहिजे. बऱ्याचशा वेळा असं होतं की लग्न जमताना हुंड्याच्या बाबतीमध्ये हे असतंय तर त्याच्यामध्ये मध्यस्थी केली तर लग्न जमून जातात. आता हा गोष्ट झाला राहिला, पण माझी पुन्हा एकदा कळकळीची आग्रहाची विनंती आहे. तालुक्यामध्ये वातावरण वेगळं आहे. ग्रामीण भागात सुद्धा चर्चा करताना बरेचसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराशिवाय चर्चा केली जात नाही, ही सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित आहे. आणि ही निवडणूक इंदापूर शहरातील नागरिकांनी हातामध्ये घेतलेली. आम्ही जर म्हणलं इकडे करू नका तरी लोक ऐकणार नाहीत. लोकांनी ठरवलंय भरत शेठ की जय, राष्ट्रवादी पक्ष की जय, घड्याळ की जय. प्रत्येकाने एकदा हात वर करून सांगा मी घड्याळ. प्रत्येकाने हात करा घड्याळ. राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो. तर उद्याच्या निवडणुकीमध्ये या शहरातून आपल्या 21च्या 21 उमेदवाराला मतदान करा अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा बोरणे. भरपूर वेळ आला तास आहे. भरत शेठशा आणि 20 नगरसेवक या सर्वांची खून आहे घड्याळ. या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं. मतदान रूपी आशीर्वाद देवा ही विनंती करण्यासाठी आज आपल्या खडकपुरामध्ये याची प्रचार सभा आयोजित केली आहे. मी सभेला थोडा उशीर झाल्यामुळे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व उमेदवार, आमच्या मतदार आणि उपस्थित आमच्या सर्व लाडक्या बहिणी, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि घड्याळाला का मतदान करायचं याविषयी माझ्या अगोदर आपल्या सर्वांना सविस्तर अशी बंधूंना माहिती सांगितलेली आहे. बंधूंनो, निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. आपण सर्वांनी आमदार केलं. आमदार केल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष या इंदापूर तालुक्यामध्ये, या इंदापूर शहरामध्ये निधी कसा जास्त आणता येईल, इंदापूर शहरातील सर्व नागरिकांना कशी मदत होईल, या शहरातील मागासवर्गीय माणसाला कशी मदत होईल, या शहरातील अल्पसंख्याक माणसाला कशी मदत होईल
या शहरातील सर्वसामान्य माणसाला मदत कशी होईल आणि या शहराचा सर्वांगीण कसा विकास होईल यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या शहराचा विकास करताना, या शहराला विकासाचा निधी देताना कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा विचार केला नाही. येणारा माणूस त्याचं असणारं काम ते कसं मार्गी लागल, तो माणूस कसा आनंदाने बाहेर राहील, विनाकारण हेलपाटे जास्त कसा मुंबईला मारू नये, पुण्याला मारू नये, भरणेवाडीला मारू नये ही काळजी घेण्याचा प्रयत्न गेली 18 वर्ष बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आज आपल्या शहराचा विकास बघा. मी तुम्हाला एवढंच विचारतो की 2014च्या अगोदरचा इंदापूर शहर काय होतं? आज इंदापूर शहर बदललं का नाही बदललं? जर इंदापूर शहर जर बदललं असतं, इंदापूर शहराचा विकास जर झाला असला तरच तुम्ही घड्याळाला मतदान करा. बंधूंनो, या शहरासाठी जेवढा काही विकासाचा निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न बंधूंनो मी प्रामाणिकपणे केलेला आहे. मी काम करणारा माणूस आहे. आजही पाठीमागे काम करत होतो, आजही काम करत आहे. उद्या जर तुम्ही भरत शेठ शहा यांना आणि त्यांच्या सगळ्या 20 नगरसेवकाला जर आपण नगराध्यक्ष केलं तर भविष्यामध्ये खूप काही आपल्याला निधी आणायचा आहे, खूप काही इंदापूर शहरासाठी करायचंय. अनेक चांगल्या प्रकारच्या योजना या शहरासाठी आणण्याचा प्रयत्न भरत शेठ आणि माझ्या मनामध्ये आहे. आज इथं समोर अंकिता भाभी पूर्वी इथं नगराध्यक्ष म्हणून काम करत होत्या. आम्ही दोघं पण निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे, कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांना कशी मदत करता येईल, कसं किराणाचं किट वाटता येईल, आरोग्याची सेवा कशी देता येईल तो देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे आम्ही दोघांनी पण केलेला आहे. या शहरासाठी जेवढं काय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही केलेला आहे. मगाशी भरत शेठनी सांगितली गोष्ट खरे. आज आपलं हे शहर आहे, इथं जी आपण जी बाहेर केबल दिसती ही केबल अंडरग्राऊंडची त्यांनी जी मागणी केली ही मागणी रास्त आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, भविष्यामध्ये ही अंडरग्राऊंड आपण केबिनच्या बारामती शहरामध्ये ज्याप्रमाणे ती केबल टाकली आहे त्याप्रमाणे ती केबल उद्या भविष्यामध्ये आपल्या शहराच्या या बाजारपेठेमध्ये टाकली जाईल. हा पण आपल्या सगळ्यांना शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. दुसरं, या भागातला एक महत्वाचा विषय जर कुठला असेल तर तो व्यंकटेश नगरच्या जागेचा आहे. व्यंकटेश नगरच्या जागेचा हा महत्वाचा प्रश्न निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जे ट्रस्ट, व्यंकटेश नगरचे ट्रस्टी आणि या सर्वांशी चर्चा करून यातनं काहीतरी कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल, कायमस्वरूपी सर्व लोकांना कशी मदत होईल हाही प्रयत्न आमच्या सर्वांचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बंधूंनो राहणार आहे. खरं तर पूर्वी आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना ज्या ज्या वेळेस या खडकपुऱ्याला आम्ही असायचो त्यावेळेस या खडकपुऱ्यामध्ये काही कुटुंब, मी सगळेच कुटुंब महत्वाचे आहे, त्यावेळेस मला अजूनही आठवत आहे. बंडू तात्या असतील, आमचे दिलीपांना वाघमारेंचं कुटुंब असेल, त्याचप्रमाणे कोकाट्यांचं कुटुंब असेल की त्याचप्रमाणे आमचे कांबळे परिवार असेल, की अशी अनेक महत्वाची कुटुंब यामध्ये होती. आमचं गाडे अमर आपला जे नगरसेवक होते, माझे नगरसेवक गाडे कुटुंब पण इथं निश्चित प्रकारे सर्वांचा सहवास या परिसरामध्ये राहिलेला आहे. आणि या सर्व कुटुंबांनी या भागामध्ये पूर्वी काय ना काय फुलाची म्हणून सर्वांना मदत, सर्वांना सहकार्य या कुटुंबांनी निश्चित प्रकारे बंधूंनो केलेलं आहे. मी मगाशी आप्पासाहेबांचं भाषण ऐकत होतो. आज ज्या खडकपुऱ्यामध्ये आपण आज इथं भाषण करतोय, हा इथं सगळी व्यापारी पेठ आहे, ह्या भागामध्ये व्यापारी पेठ आहे, पाठीमागे व्यापारी पेठ आहे. मी भरत शेठ शहा आणि त्या व्यापारी मंडळाचे आभार यासाठी मानतो. पाठीमागे अजितदादा इथे एका उद्घाटनासाठी आले होते आणि सगळे त्यावेळेस व्यापारी त्यावेळेस त्यांना दादांना भेटले आणि दादांना त्यांनी मागणी केली की जो कुगाव शिरसोडी पूल आहे तो पूल आम्हाला करावा. आमची खूप दिवसाची 50 वर्ष आमच्या जुन्या व्यापाऱ्यांची मागणी होती. अनेक पुढाऱ्यांनी, अनेक नेत्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली, परंतु ती आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यावेळेस स्वतः भरत शेठ शहा आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने ज्यावेळेस त्यांच्या व्यापारी परिवाराने ज्यावेळेस त्यांना मागणी केली, अजितदादा पवार साहेबांना केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो मी प्रामाणिकपणे सांगतो, आज पीडब्ल्यूडीचं ऑफिस त्यावेळेस आपल्याला प्रस्ताव तयार करायचा होता. मी आज या खडकपुऱ्याकडे उभा आहे, इथं गणपती समोर उभा आहे. या गणपतीची शपथ घेऊन सांगतो, रात्रीचं ऑफिस तयार उघडून तुमचा हा पुलाचा प्रस्ताव तयार करून रातोरात मुंबईला नेऊन तो मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे.
जर माझं खरं असेल तर हा खडकपुराचा गणपती प्रसिद्ध आहे. मला जर ह्यात जर माझं काही लबाड असेल तर मला शिक्षा कर. मी तुमच्यासाठी काम केलंय, हो काम केलंय. या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता आज पूल झाला, आज पुलाचं काम चालू आहे. एका वर्षामध्ये पुलाचं काम झाल्यानंतर इथं करमाळ्या तालुक्याची बाजार पब्लिक इथं येणार आहे. इथली बाजारपेठ ही आज वाढणार आहे. आज तुम्हाला मी सांगतो, हे जिजाऊ मेडिकल आहे, आज जो त्यांचा व्यवसाय आहे, किंवा आमचं सुहास मेडिकल आहे, आज जो त्यांचा व्यवसाय आहे, आमचा इमेज मेन्स पार्लर आहे, त्यांचा जो आज व्यवसाय आहे, आज जो व्यवसाय त्यापेक्षा 5 पटीने तुमचा व्यवसाय वाढणार आहे. त्यात आमच्या व्यापाऱ्यांचं हित होणार आहे. आमच्या त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा वाढणार आहे. त्यामध्ये आमचा एखादा चर्मकार समाजाचा एखादा आमचा कारागीर असेल तर तो जो खेळ मारणार असेल त्याचा पण व्यवसाय वाढणार आहे. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक व्यवसाय, हॉटेल असू द्या, बाकीचे कपड्याचा असू द्या किंवा इतर अनेक व्यवसाय, त्यामध्ये सगळ्यांचे व्यवसाय त्या पुलामुळे वाढणार आहे. इंदापूरचं एक वेगळ्या प्रकारचा चेहरा मोरा एका पुलामुळे वाढणार आहे, एका पुलामुळे बदलणार आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आता इंदापूरचा पूल होणार नाही म्हणून कुणी किती टीका केली दाखवू तुम्हाला. इंदापूरच्या टीकेमध्ये आज इथं पत्रकार बंधू येतं. कोण म्हणलं होतं हा पूल होणार नाही, पूल होणार नाही असे म्हणणारे नेते आज तुमच्या समोर आहेत. त्यांना दाखवा, त्या शिरसोडी पुलाचं चित्र दाखवा. जर ते म्हणले, त्यांचा मला वाटतं खरं तर रेकॉर्ड आपण खरं तर आणायला पाहिजे होता आज जरा. आमचे खरं तर अब्दुल भैया एकदा कोण पुलाला अडवालतं आणि पूल होणार नाही कोण म्हणलं होतं. अरे हे आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या. आमच्या ह्या लाडक्या बहिणी खूप हुशार आहे. या लाडक्या बहिणींनी जर डोक्यात घेतलं चांगल्याच काम होतं. त्यामुळे ह्या बहिणींनो, तुम्हा आमच्या बहिणींचं इतकं आभार मानतो. तुमच्यामुळे आज आम्ही सगळेजण इथं काम करतोय. आणि बहिणींनो, काळजी करू नका. माझ्या लाडक्या बहिणींना भविष्यासाठी जी काय मदत लागल, जी काय सहकार्य लागल, महिला बचत गटाच्या माध्यमातून आमची महिला कशी स्वयंपूर्ण होईल, स्वतःच्या पायावरती कशी उभा राहील, यासाठी माझा भविष्यामध्ये प्रयत्न भरत शेटला घेऊन निश्चित प्रकारे इंदापूर शहरासाठी राहणार आहे. त्यामुळे आपण काळजी हे निश्चित प्रकारे करू नका. कुणी म्हणलं बघा, इंदापूर शहरात आल्यानंतर ते मारोडीचं शिल्प आपण तयार केले. बंधूंनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रस्त्याचं काम झाल्यामुळं तिथं पाडापाडी झाली. आता नवीन निधी आपण तिथं मंजूर केलाय. तिथे एक चांगल्या प्रकारचं आपल्याला शिल्प बांधायचं आहे. उद्या इंदापूरमध्ये आल्यानंतर कुठलाही पाहुणा आल्यानंतर इंदापूरचा एक वेगळं आपल्याला ओळख झाली पाहिजे. तिथं मारोड्यांचं आपण तिथं शिल्प बांधतोय. मी तुम्हाला एवढंच विचारतो, माझ्या बहिणींना मी तुम्हाला विचारतो, पूर्वीचं इंदापूर काय होतं. आमच्या भाभी इथं दिसत आहेत पाठीमागं. भाभी, तुम्ही पण नगरसेवक होता. पूर्वी इंदापूर काय होतं, इंदापूर बदललंय का नाही. गटर, पूर्वीच्या गटराची अवस्था काय होती, पूर्वी रस्त्याची अवस्था काय होती, पूर्वी पाण्याची अवस्था काय होती. बंधूंनो, कुणी केलं, कधी केलं, याचा नीट विचार करा. बंधूंनो, मी तुम्हाला बहिणींना मी एवढं सांगतो की या शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जेवढं देता येईल तेवढा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आज तुमच्या शहराचा जर विचार करायचा झाला तर निश्चित प्रकारे मला तर आज या निमित्तानं माझ्या व्यापारी बंधूंना एक आव्हान करायचंय. व्यापारी बंधूंना सगळ्यांना एक आव्हान करायचंय, हात जोडून विनंती करायची आहे. बरेचसे एकटे उमेदवार नाहीत, तुम्ही सगळे व्यापारी उमेदवार आहात. तुम्ही त्यासाठी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. एका निर्णयामुळे इंदापूरच्या सगळ्या बाजारपेठेचं चित्र बदलणार आहे. त्यासाठी कोणी प्रयत्न केले, त्यासाठी त्याचं आपण मतदान रूपी या सर्वांचं ऋण सुद्धा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी मानलं पाहिजे. व्यापारी असतील, त्या सगळे व्यावसायिक असतील, आपण सर्वांनी निश्चित प्रकारे बंधूंनो आपण सर्वांनी हा करावा. मी एवढं सांगतो, आज आपण सांगतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे या शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये अंकिता भाभी यांनी माझ्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा निधी आणला. आपण कधी हिशोब केलाय? आज तुम्हाला मी सांगतो, पुलाचा, डीपीडीसीचा निधीचा, नगरोत्थानचा, या सगळ्यांची जर बेरीज केली तर मागच्या 5 वर्षामध्ये इंदापूर शहरासाठी 867 कोटी रुपयाचा निधी हा निश्चित प्रकारे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बंधूंनो, मी तुम्हाला एवढं सांगतो, आता आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही. आपल्याला खूप काय काम करायचं आहे. आपल्या नगरपालिकेची इमारत काय होती, नुसता सांगायला फक्त तो होता. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी या इंदापूरला एक चांगल्या प्रकारचं कंपाऊंड असं, चांगल्या प्रकारचं इमारतीला फर्निचर असावं, त्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी हा बाबांनी मंजूर केलाय आणि ते काम हे प्रगतीपथावर आहे. दुसरं, आमची सगळ्यांची मुलं, आमच्या गोरगरिबांची इंदापूर शहरातली मुलं
एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला जातात, बारामतीला जातात, कोल्हापूरला जातात, राहुरीला जातात. त्या गरीब मुलांना एक चांगल्या प्रकारचा एमपीसीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक इथं इंदापूर शहरामध्ये लायब्ररी असली पाहिजे. इंदापूर शहरामध्ये लायब्ररी असली पाहिजे. त्या मुलांनी रोज तो स्वतःच्या आईच्या हातचा एक भाकरी चपाती पोळी खाली पाहिजे. रोज पोळी खाऊन रोज आता अभ्यासिकेमध्ये जाऊन संध्याकाळी स्वतःच्या घरी त्यांनी आलं पाहिजे. यासाठी बंधून त्या मुलांना कुठेतरी त्या शेवटी त्या आई वडिलांनी त्या मुलाकडे स्वप्न पाहिलेलं आहे. त्या मुलांमध्ये स्वप्न पाहिलेलं आहे. त्या स्वप्न पाहताना त्यांनी निश्चित प्रकारे आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या मुला मुलीच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे मुलं अधिकारी व्हायसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या इंदापूर शहरामध्ये आपल्या लायब्ररीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी हा बंधूंना मंजूर केलेला आहे. सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला मोठे मोठे आकडे सांगतोय. व्यापारी संकुलासाठी आपण 10-12 कोटी रुपये मंजूर केलेले. अशी अनेक मोठी मोठी कामं या शहरासाठी केली आहे. आपल्या रस्त्यासाठी एक आपल्या नवीन गेल्या वर्षी स्कीम होती, त्यामध्ये आपण 89 कोटी रुपये जे बाहेर गावच्या बाहेर आपल्या प्लॅनच्या बाहेर रस्ते प्लॅनमध्ये रस्ते ते मंजूर केले. गटर योजनेसाठी 69 कोटी रुपये आपण मंजूर केले, की जेणेकरून सांगायला जेवढे आकडे सांगाल तेवढे निश्चित प्रकारे तोडे. आज या शहरामध्ये खूप काही गोष्टी बंधूंनो मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मला मी एक सांगतो, मी कुणावरती टीका मला करायची नाहीये. मला टीका करून कुणाला मत मागायचं नाहीये. मी जे काम केलेलं आहे, अंकिता भाभीने आम्ही जे काम केलेलं आहे, या शहरासाठी जे विकासाचं काम केलेलं आहे, त्या विकासाच्या कामावरती विकासाच्या मुद्द्यावरती मी तुम्हाला मत मागतोय, घड्याळाला मत मागतोय. तुम्ही शांतपणे विचार करा. ह्यामध्ये कुठं डोकं शांत ठेवा, राजकारण बाजूला ठेवू नका. फक्त माझ्या सगळ्या पाठीमागं बसले, कोपऱ्यामध्ये जे काही लोक उभं राहिले पाठीमागं बसले, तर मोरे वकिलांसारखी किंवा ज्येष्ठ माणसं बसलेत मोरे वकील, मी तुम्हाला विचारतो, इंदापूर शहर पूर्वी काय होतं? इंदापूर शहरामध्ये जर तुम्हाला बदल दिसतोय का नाही हे तुम्ही शांत डोक्याने विचारा. मी निवडणुकीचं हे भाषण करत नाहीये. मी तुम्हाला तळमळीने सांगतोय, हो आपल्याला अजून काय या शहरासाठी जेवढं काय करता येईल. आज पूर्वी इंदापूर शहराची ओळख काय होती आपण तुम्ही विचार करा. तुम्ही आता ज्येष्ठ आमच्या ताई समोर इथं काकू बसल्यात. पूर्वी इंदापूर शहरामध्ये आपला पाहुणा रावळा जर आला तर आपल्या शहराला काय म्हणायचं, किती नावं ठेवायचा, आपल्या शहराबद्दल किती वाईट बोलायचा, त्याचा आपण कधी विचार केलाय का? आणि आज आपलं इंदापूर शहर बदललेलं आहे. हो बदललेलं आहे. अजून आपल्याला चांगलं बदलायचंय. इथल्या शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या शाळेसाठी एक मॉडेल, एक चांगले आदर्श शाळा आपल्याला भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या शहरासाठी करायचे आहेत. त्यामुळे मी इंदापूर स्वच्छता आहे भाभी अशोकराव इस्गुडे साहेब इस्गुडे साहेब या सगळ्या मंडळींनी हे शहर स्वच्छतेसाठी खूप चांगला पुढाकार या सर्वांनी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे भरत शेठ साहेबांसारखे आपण उमेदवार एक चांगला निवडलेला आहे. तुम्हाला माहित आहे की वीरश्री मारोळे यांची गडी होती. गडीचं काम आपण हातीमध्ये घेतलेलं आहे. थोडं काही गोष्टीमध्ये काम जरी थांबलेलं असलं तर बंधूंना आपण आराखडा करताना कुठलाही उद्या पाहुणा आला तर वीरश्री मारोळेला तिने वंदन केलं पाहिजे. आणि त्याच्या शेजारी असलेला आपला चांसोली बाबा, आपलं जे इंदापूरला आपण त्याचा उरूस करतो, चांसोली बाबा दर्ग्याचं सुद्धा त्याचं तुम्हाला मी सांगतो, मला कुणी शहराचं कोणी सांगितलं नव्हतं. मी स्वतः त्या दर्ग्याचं सुद्धा काम हे हाती घेण्याचं काम तिथं घेतलेलं आहे. तिथं त्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. ह्याचा उद्देश काय? ह्यातनं माझा एकच उद्देश आहे की मी नेहमी सांगतो, हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत, आपल्या सर्वांचं रक्त लाल आहे. हे मी नुसतं बोलत नाहीये, मी स्वतः प्रत्यक्षात हे एक गरीब एक काम करून दाखवलेलं आहे. तुम्हाला तुम्हाला प्रामाणिकपणे जर तुम्ही माझं काम करण्याची पद्धत एक कॅसेट माझं विधान भवनाचं तुम्ही जर भाषण ऐकलं, विधान भवनामधलं जर तुम्ही भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये मी ठणकावून सांगितलंय, तुम्हाला जर हिंदू मुस्लिम ऐक्य जर पाहायचं असेल तर तुम्ही इंदापूरला जा. अजय मारुण्याच्या गडी शेजारी आम्ही बाबाच्या दर्ग्याचं सुद्धा संवर्धन करतोय हे ठणकावून सांगणारा हा तुमचा आमदार आहे. आज सकाळी मला खासदार रामदासजी आठवले साहेबांचा फोन आला. आठवले साहेबांनी सांगितलं की मामा आम्ही, मला वाटतं त्यांचं सोलापूर कुठं मला माहित नाही. आज शिवाजीराव मकरेंनी मगाशी भाषणामध्ये बाळासाहेबांनी सर्वजणी सांगितलं की आमचा पाठिंबा तुम्हाला आहे. माझं आणि अजितदादांचं बोलणं झालेलं आहे की आज शिवाजीराव मकरे आणि बाळासाहेब सर्वजण म्हणत, साहेब बाळासाहेब कालच आमच्याकडे भाषण करून गेले, म्हणले आज मी शिवाजीरावला, जिल्ह्याचा आमचा शिवाजीराव नेता आहे, तर आज मी शिवाजीरावला पाठवतो. आपण सर्वजणी आरपीआय आठवले घाटून आपल्या पाठीमध्ये आपण सर्वजणांचं दोघांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचा आभार मानावेत. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधूंनो मी सांगतो. या शहरासाठी निश्चित प्रकारे
पुलाच्या बरोबर तुम्हा सर्वांना माहिती आहे एक राज्याचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार म्हणून काम करतोय। या शहराने 2009 ला माझा पराभव जरी झाला 2009 साली असू द्या 2014 साली असू द्या 2019 साली असू द्या 2024 साली असू द्या या शहराने मतदाररूपी माझ्यावरती इतके उपकार केले एक चांगल्या प्रकारचं लीड मला या शहराने दिलेलं आहे। त्यामुळे या शहराला इथल्या माणसाला इथल्या सर्वसामान्य नागरिकांना माझ्यासारखा कार्यकर्ता आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही। तुमचा उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आपल्या शहराला अजून खूप काही गोष्टी करायच्या आपल्या शहरासाठी आज आपल्याला मी सांगतो आपल्याला एक चांगल्या प्रकारचा हॉल एसी हॉल की जेणेकरून कुठलाही पाहुणा आला एखादा आपल्याला नाटक एखादा कार्यक्रम करायचा आहे एक साधारणतः 1000-2000 लोकांचा एक चांगल्या प्रकारचा हॉल या शहरामध्ये एसी हॉल एक स्वतंत्र असला पाहिजे ही सुद्धा भूमिका आपण तो प्रस्ताव पण दाखल केलेला आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये तोही आपण हॉल इथं देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या नगरपालिकेची इमारत असेल तिथली शेजारची तहसील कचेरीची इमारत असेल पीडब्ल्यूडीची इमारत असेल कोर्टाची इमारत असेल किंवा अशा अनेक इमारती बंधून आपण करून आपण त्या इमारती या शहरासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही आपल्याला एक पंचायत समितीची एक इमारत हे भविष्यामध्ये आपल्याला करायची आणि माझ्या महिला बचत गटांसाठी त्यांना स्वतःच एक वेगळ्या प्रकारची एक इमारत असण्यासाठी एक इंदापूर शहरामध्ये भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची इमारत माझ्या लाडक्या बहिणींसाठी केली जाईल हा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो। आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो आज मी मंत्री आहे माझं शहर अजून वाढलं पाहिजे इथं अनेक खेळाडू आहेत अनेक तरुण मुलं आहेत या तरुण मुलांना एक क्रीडा संकुल आपल्याला माहिती आहे की तिथं चांगल्या प्रकारचा आपण वातावरण सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही सुविधा देणं गरजेचं आहे। इथं इंदापूर शहरातले व्यापारी आहेत त्या व्यापारीसाठी एक स्विमिंग टँक एक चांगल्या प्रकारचा स्विमिंग टँक आपण तिथं मंजूर केलेला आहे आणि ते मंजूर केल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो शेवटच्या क्रीडा खात्याला मला माहित आहे क्रीडा मंत्री आपल्या 2 दिवसामध्ये आपलं हे विभाग जाणार आहे आपल्याकडे दुसरा विभाग येणार आहे हे मला माहिती असल्यामुळं क्रीडा विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी शेवटच्या दिवशी 56 कोटी रुपये मंजूर केले त्याबाबत तुम्हाला सगळ्यांना त्याचा उद्देश काय हे क्रीडा संकुल झाल्यानंतर माझ्या इथं जे खेळाडू उत्तम खेळाडू त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना व्यायाम करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये असलेल्या कला क्रीडाच्या ह्यासाठी हे बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक 56 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल यासाठी मंजूर केलेले आहेत आणि माझ्या व्यापारी बंधूंना एक चांगल्या डॉक्टर बंधूंना किंवा इतर आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा स्विमिंग टँक या शहरामध्ये असला पाहिजे यासाठी सुद्धा मी स्विमिंग टँकची सुद्धा आपण बंधूंना मंजूर हे केलेलं आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे कोरोनाचा काळ असू द्या किंवा इतर काळ असू द्या या कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अंकिता बाबे आणि आम्ही दोघांनी सुद्धा निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी पण निश्चित प्रकारे केलेला आहे। आणि मला तुम्हाला एकच सांगायचं की बंधूंनो मला विरोधकावरती कुणावरती टीका करायची नाही कुणाला मला मोही करायचं नाहीये ही सगळी मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे एकत्र आलेले हे तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगतो की खरंच आपल्या इंदापूरचा विकास आपल्याला करायचा आहे इंदापूर शहर आपल्याला अजूनही पुढे न्यायचंय इंदापूर शहरामध्ये असणारे आपल्या जे गाव हद्दवाढ झालेले हद्दवाढी सकट किंवा हे जुनं शहर आहे या शहरासाठी अनेक गोष्टी भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेबांसारखा एक चांगला खामक्या नेता आपल्या बरोबर आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आमचे नेते आठवले साहेब असतील या सगळ्या मंडळींचा आधार या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद आपल्या सर्वांना असल्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी निश्चित प्रकारे करायच्यात त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांचं आपल्याला आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे। आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आज तारीख किती 23 मागची 23 तारीख तुम्हाला आठवते का मागच्या वर्षीची 23 तारीख तुला आठवते का मागच्या वर्षीच्या 23 तारखेला याच खडकपुऱ्यामध्ये हा परिसर सगळा गुलालाने भरलेला होता। बरोबर 1 वर्ष झालं आणि मुख्यमंत्र्यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतली 5 डिसेंबर नंतर आमचं वर्ष सुरू होतं पण शपथ विजय
आपला 23 तारखेला झाला होता आणि आज त्या खडकपुऱ्यामध्ये जो गुलाल या भागामध्ये पडला होता दिलीपराव वाघमारे, तोच गुलाल 3 तारखेला खडकपुऱ्यावर असाच पडला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगतो. कोण येतील, काय सांगतील, भूलताबा मारतील, खोटा आश्वासन देतील, आमदार मी आहे, मंत्री मी आहे, काम करणारा काय मी आगे बिगे काय नको, फक्त 3 तारखेला दाखवा. फक्त तुम्हाला सांगतो आमदार मी आहे. मी कुणाला दम कधी आमच्या आयुष्यामध्ये बरं शेठ तुम्हाला और मेरा एक ही है हो. थोडा थोडा मला कधी कधी राग येतो बरं शेठ, म्हणजे थोडा थोडा पुण्या चेडवर राग येतो. तुम्हाला तर राग पण येत नाही. दिलीपराव वाघमारे म्हणतात बरंच आहे हसरा पांढरंग आहे. दिलीपरावांचं अभिनंदन करूया. त्यामुळे निश्चित प्रकारे या परिसरामध्ये खरं तर या भागात गेलं. पूर्वी आमचे गुंडेकर काका असायचे, आता मला वाटतं राहुल काय मला वाटतं राहुल इथं दिसतोय आम्हाला. म्हणजे हा खरंच हा परिसर म्हणजे पवार कुटुंब असेल, जाधव कुटुंब असेल किंवा महाजन कुटुंबाचं तिथं आहे का, तिथं आता बंगला बांधलाय बहुतेक. त्यामुळे खरंच हा खडकपुरा आपल्याला बदलतोय. गणेश महाजन तुमचा व्यवसाय पूल झाल्यानंतर वाढणार आहे. वाढल्यानंतर थोडं काय शिल्लक बिल्लक राहिलं, कधी मामाला काय लागलं काय म्हणजे पैसे नाही, फेमच ना फेम, नंतर परत म्हणतील पैसे बिशे कधी काय लागलं. प्रेम माझी म्हणजे त्यामुळं कधीतरी तेवढं फक्त डिस्काउंट द्या, म्हणजे फुकट नका देऊ. आम्ही फुकट घेणारे नाही, आम्ही वर्गणी मागणारे नाही, आम्ही दोघं दादागिरी करणारे नाही. त्यामुळे मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो भरत शेठ सारखा एक चांगला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या सर्वांना दिलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की शहा कुटुंबाचं योगदान आपल्या शहराला सांगावं असं नाहीये. या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आपल्या या शहरासाठी या कुटुंबाने दिलेलं आहे आणि त्याची उतराई करण्याची आपल्याला सगळ्यांना संधी मिळाली आहे. तुम्ही इंदापूरकर खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात. भरत शेठ सारखा तुम्हाला उमेदवार हा नगराध्यक्षाचा मिळाला आहे. असा उमेदवार एक निस्वार्थी सेवा तुमची भविष्यामध्ये 5 वर्ष तुमची निस्वार्थीपणे सेवा करेल, तुम्हा सर्वांना एक सहकार्य करेल, तुम्हा सर्वांना मदत करेल. आरोग्याचा असू द्या, तुमचा मगाशी अप्पासाहेबांनी सांगितलं आम्ही सगळे पाठीमागे आहोत. प्रतापबाबा बापू सुद्धा आमदार होते. बापूंनी पण या परिसरामध्ये शंकरराव कैलासवासी शंकरराव भाऊंचा पण आज उल्लेख केला गेला पाहिजे. गणपतराव बापू असतील, राजेंद्र कुमार घोलप असतील, ज्यांनी आमदार म्हणून काम केलं त्या सर्वांचा पण निश्चित प्रकारे आज या लोकांची सगळ्यांची आठवण बंधून आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण या मंडळींनी कधी खोटी आश्वासनं किंवा कधी खोटं आपल्या सर्वांना दिलं नाही. जे केलं, जे करायचंय त्यालाच लोक निश्चित प्रकारे होईल ह्याप्रमाणे म्हणलेले आहे. त्यामुळे आज मी अधिक न बोलता मी तुम्हाला एकच विनंती करतो की खरंच आपल्या सर्वांना ही निवडणूक खूप महत्वाची आहे, खूप ह्याची आहे आणि आपल्या इंदापूरच्या उद्याच्या भविष्याची आहे. तुम्ही शांत डोक्याने फक्त विचार करा. मी तुम्हाला नेहमी सांगतो माझ्यासारखा कार्यकर्ता, मी नेहमी हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत. आपल्या सर्वांचं रक्त हे लाल आहे हे नेहमी ठणकावून सांगणारा कार्यकर्ता. ही नेहमी माझ्या कधी मी बदल होत नाही. कुठं निवडणुकीपुरतं फक्त काहीतरी म्हणायचं आणि निवडणूक सोडल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद लावायचा, धर्माधर्मामध्ये भांडण लावायची ही काही लोकांची सवय असते. ही कधीही माझ्या आयुष्यामध्ये आम्ही कधी केली नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस एखाद्या माझ्या अल्पसंख्याक समाजावरती कुणी जर चुकीचं बोलला, कोण जर चुकीचं वक्तव्य केलं
त्या वक्तव्याचा ठणकावून समाचार घेणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे नीट विचार करा. आपलं सर्वांचं व्यवस्थित डोकं शांत ठेवा. कुणाच्या टीका टिप्पणीवर कुणा राहू नका. हे शहर आपल्याला सुंदर करायचंय, भयमुक्त करायचंय. यासाठी उद्या एक चांगला विचार करून आपण सर्वांनी भरशेठ शाह आणि या भागातले जे नगरसेवक 20 नगरसेवक आहेत त्यांची जी खून आहे घड्याळ, या घड्याळवरती आपण सर्वांनी मतदान करावं. मी पाहतोय कालपासून आपण खरं तर कालच आपला प्रचाराचा सभा सुरू झाल्या, नाहीतर अगोदर थोडं असं तसं, आता असं तसं नाही. इंदापूर शहरातली माणसं किंवा जनता मतदार खूप हुशार आहे. त्याला सगळं कळतं. उद्या भविष्यामध्ये आपलं कोण चांगलं करल, आपल्याला कोण मदत करल, आपला कोण आमदार आहे, आपला जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे, कोण आपल्याला निधी शहराचा विकासाचा निधी कोण आपल्याला जास्त देऊ शकतो. आणि मी सांग थांब जरा थोडं हा बरं शेठा. त्यामुळं बरोबर आहे. त्यामुळे नीट विचार करा. आणि ज्या माणसाने तुम्हाला चांगली मदत केली, चांगलं सहकार्य केलं, अशा माणसाला आणि आमच्या 20 नगर दीप्तीने मंत्री आम्ही तुमचं नाव का घेतलं ना सगळ्यांचं, मी सगळ्यांच घेतलं. 20 सुरक्षित 20 नगरच्या आपण सगळ्यांनी जे खून आहे त्या सगळ्यांची घड्याळ, या घड्याळावरती आपण सगळ्यांनी निश्चित प्रकारे मदत करा. ही त्यांना फुली मारा. ही सुद्धा आज आपल्या सगळ्यांच्यासाठी निश्चित प्रकारे सांगतो. आज खरं बटन दाबायचं फुली म्हणजे बटन दाबा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आम्ही सगळेजण, मी तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या बहिणीला पाठीमागे आवाज येतोय. बहीण ताई, हे ताई तुम्हाला आवाज येतोय का? पाठीमागे तुम्हाला आवाज येतोय का? तुम्हाला पाठीमागे आवाज येतोय का? आता जरा आपल्या मला वाटतं 9:15 वाजलेत, कारण सभा ही 10 वाजता संपली पाहिजे. आता सभा आपण संपवू, परंतु आपण सगळ्यांनी मोठ्यानी सगळ्यांनी आपल्या घड्याळाला आवाज देऊन सगळ्यांनी हात सगळ्यांनीच ह्याच्या पाठीमागं सगळ्यांनी मला पत्रकारांना सगळ्यांना सांगायचं तुम्ही जरा मागचं दाखवा. सगळ्यांनी घड्याळ हात वर का पाठीमाग घड्याळ